मासिक पगार फक्त 13,000 रुपये असणाऱ्या एका सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्याने तब्बल 21 कोटींचा झोल केला असल्याचे समोर आले आहे. त्याने आपल्या मैत्रिणीला चक्क फ्लॅट गिफ्ट केल्याचे आणि महागड्या गाड्यांमधून फिरत असल्याचे समोर आले आहे. ही आरामाची जीवनशैली पाहून त्याच्या ओळखीच्या लोकांना धक्का बसला आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली की याच्याकडे एवढा पैसा आला कुठून. हर्षकुमार क्षीरसागर आणि आणखी एका आरोपीने एकत्र येऊन सरकारी तिजोरीतून 21,39,38,000ची फसवणूक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाच्या इंटरनेट बँकिंगद्वारे ही रक्कम काढण्यात आली आणि या रकमेचा वापर हर्षकुमारने आपल्या मैत्रिणीसाठी BMW कार, BMW बाईक, विमानतळाजवळ 4 BHK फ्लॅट खरेदी करण्यासाठी केला. याशिवाय त्याने शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्सकडून हिऱ्यांनी जडलेला चष्माही बनवला. तपासादरम्यान असेही समोर आले की या फसवणुकीत आणखी एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने 35 लाख रुपयांच्या SUV खरेदी केली आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की मुख्य आरोपी हर्षकुमार ही SUV घेऊन फरार झाला. याशिवाय क्रीडा संकुलाच्या नावावर इंडियन बँकेत खाते उघडण्यात आले होते, ज्याचा उद्देश सरकारी निधी प्राप्त करणे हा होता. बनावट कागदपत्रांचा वापर करून इंटरनेट बँकिंग सुविधा सक्रिय केल्यानंतर आरोपीने सरकारी निधी आपल्या खात्यात हस्तांतरित केला. धक्कादायक बाब म्हणजे या फसवणुकीची माहिती विभागीय उपसंचालकांना 6 महिन्यानंतर कळली. आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विभागीय अधिकाऱ्यांची फसवणूक करून सरकारी निधीचा अपहार केला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.